सांगितली नाही बाबाला तर माझ्या आत्याच्या मुलासोबत लग्न करावं लागेल. मी पळून तर नाही जाऊ शकत, बाबाला धिक्कारून मी नाही जाऊ शकत. नाही, बाबूजींना बोलवते, त्यांना सगळी मनातली गोष्ट सांगते. बोलवते. बाबूजी हो, बाबूजी म्हटलं माझे बाबूजी. बाबा पोरगी आवाज देऊन राहिली. आली असन कॉलेज मधून. अरे 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 अरे, येता येऊन रडून राहिली. कोणाशी झगडा केला का रे बाबा या पोरीनं? का तोंड वाटलं? का मारझोडपणा केली? का एखाद्या पोरानं काहीतरी पोरीवर जबरदस्ती केली? नाही, असं नाही होत येणार. रडायचं काही कारण नाही बेटा. तुझा बाप जोपर्यंत जिवंत आहे, माया गुलाबाच्या फुलाले मी कधी मुरझवू देणार नाही. मी गुलाबाच्या फुल हमेशा फुलवत ठेवलं मी ना. आणि आता काय बिघडलं? काय कमतरता आहे माझ्यामध्ये आणि माझ्या पोरीमध्ये? बाबा सगळ्या संकटाले तोंड देईल मा. सगळ्या काही कर्जो, पण आपल्या बापा सामने रडत नको येतो. मी तुझे अश्रू नाही पाहणार, तुझं रडणं नाही पाहणार मा. आता मला तुला हसत खेळत पाहायचं आहे आणि तुझ्या बरोबर मला हसायचं आहे. थोड्याशा दिवसात असा कोणता संकट तुझ्यावर येऊन पडलं मा? बाबूजी सांग मा, सांग, बिंदास सांग. बापा बरोबर माझं लग्न तुम्ही आत्याच्या मुलांसोबत जुळवलं बाबा. हो. मला तो लग्न मंजूर नाही बाबा. मला त्या मुलाशी लग्न नाही करायचंय बाबा. अरे 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 अरे, आता आली उपात मा. मी असं गाव वाईट काम केलं मा? माझी सख्खी बहीण आहे, माझा सगळा भासा आहे. कोणाली तू साथ देशील, कोणाची मी तू जिनगाणी करशील. आणि जर माझ्या बहिणीची तुला सेवा केली मा, माझ्या गरीब भाषाची जिनगाणी केली, मला खूप आनंद होईल. मला माहित आहे. नाही बाबूजी, मी एवढी शिकली सवरली, त्या अशिक्षित मुलाशी आपली जिंदगानी मी कशी करीन बाबा? मी नाही करू शकत बाबा त्याच्याशी लग्न. आता तुम्ही शिकलेल्या मुली तुम्ही आपल्या बरोबरचा शिकलेला मुलगा पाहता, नोकरी पाणीवाला पाहता, खाली पिली पोरी मिळत नाही. काढ आला पोरीचा. मी ना विचार केला मा, माझा भाषा माझी बहीण खूप रडायला लागले, आत्महत्या करायला लागले माझ्या दरवाज्यात येऊन. माझी बहीणही मरायला तयार झाली मा. मला दया आली माझ्या बहिणीची, आणि तिची दया घेऊन मोठं मन करून, माझी बी इच्छा नव्हती तिच्या पोराला द्या, पण बहिणीचा रड पाहून मला खूप रड आला. आणि मी मोठी हिम्मत करून बहिणीला होकार दिला, बहिणीला हो म्हटलं आणि संबंध पक्का केला. पण माझी गलती झाली बा. एक शब्द मी ना तुला विचारला नाही आणि तुला न विचारता लग्न जोडून टाकलं. हे माझी गलती झाली बाबा. आजकाल मुलीला विचारल्याशिवाय लग्न जुळत नाही, मुलाने विचारल्याशिवाय लग्न जुळत नाही बाबा. तो क्षण असा होता, मी तुम्हाला काही सांगू शकली नाही बाबा, पण तुम्हाला सांगू बाबा. आणि तुलाही सांगितलं नाही मला? नाही सांगितलं का बाबा. मी आकाच्या पोरा बरोबर लग्न करणार नाही. तुला जरी एक शब्द जरी म्हटला असता, मी तेव्हाच म्हटलं असतं का बाई नाही, माझं तरी मन आहे पण महापुरीचं मन नाही आहे बाबा. चूक तू नाही केली, चूक मी नाही केली. माझ्या कॉलेज मधला एक मुलगा आहे बाबा, सूरज नावाचा मुलगा बाबा. मला त्या मुलाशी लग्न करायचंय बाबा. बाबा त्या मुलाला मोठ्या कंपनीमध्ये नोकरी आहे बाबा, 40,000 रुपये पगार आहे बाबा. त्या मुलाशी मला लग्न करायचं आहे बाबा. बाबा एवढंच नाही, आमचं मी 10वी मध्ये होती तेव्हापासून प्रेम आहे आणि आम्ही दोघांनी पळून जायचा विचार केला होता बाबा. अरे बापरे,
पडून हो बाबा. तुम्ही का नाही गेले मग पडून? नाही बाबा, तो विचार माझ्या मनामध्ये आला बाबा. सर्वप्रथम तुमचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर आला बाबा. बाबा, मी विचार केली मी पळून गेली तरी गावातले लोक माझ्या बाबाच्या अंगावर बदनामीचे शिंतोडे उधळवतील. माझ्याशिवाय माझ्या बाबाचं कोण आहे? बाबा, माझ्याशिवाय कोण आहे तुमचा? तुमच्या म्हातारपणाचा सहारा कोण होईल? बाबा, मी तुमचा विचार केली आणि पळून नाही गेली बाबा. पहिली पोरगी पाहिली मी ना आज. पहिली पोरगी. प्रेम तर खूप खूप काही मुली करतात ना, मुलंही करतात आणि माय बापाने न सांगता उठून पडतात. माय बापाची इज्जत खराब करतात, आपल्या गावाची इज्जत खराब करतात. पण या पोरीनं केवढा मोठा निर्णय घेतला का मी जर उठून पडाली माझा बाप बिचारा उपाशी मरण, माझ्या बापाचं काय होईल? आणि माय बाप माझ्या वडिलाचा कोणीच नाही माग पुढं. माझं नाव घेऊ घेऊ मरण बिचारा नाही. म्हणून माझी पोरगी मला सांगायला आली बाबा का बाबा आम्ही उठून नाही पडालो, आम्ही तुमच्या विचारानं मला लग्न करायचं आहे. आमचं लग्न करून द्या, मला नोकरीचा पोरगा मिळाला. का नाही वाटणार बापाला चांगलं? अरे पडून गेली असती पोरगी तर माझी इज्जत खराब झाली असती, या गावाचं नाव खराब झालं असतं. पण माझी पोरगी पडून नाही गेली, माझ्यापर्यंत आली. मग पोरीनं काय गुन्हा केला? काय गुन्हा केला पोरीनं? मी तर बिंदास म्हणतो का कोणत्याच मुला मुलीनं पडून जाऊ नका. आणि असा जर प्रेमी वाद कधी तुम्ही केला तर आपल्या बापापर्यंत जा, आपल्या माय बापापर्यंत जा. त्याला म्हणा, हक्कानं म्हणा का तुम्ही आमचं लग्न करून द्या, आणि जर नाही करून द्या तर आम्ही पडून जाऊ. जरूर माय बाप लग्न करतील तुमचं. काळ बदलला, काळ बदलला. आता जातीभेद वगैरे नष्ट होऊन राहिला, पाहून नाही राहिलो. पडून जाऊ नका, पडून जाऊ नका. बाई बाबा, माझ्या माय जी, मी तर तुला अडाणी नाही, तू शिकलेली मुलगी आहे, तू शहाणी आहेस. आज जेव्हा तुला माझ्या जीवनाचा विचार केला, माझ्या बाप उपाशी राहील, माझा बाप मरून जाईल, माझ्या बापाला पाणी कोण पाजेल बेटा, तुला माझ्या जीवनाचा विचार केलास ना, तर मी तुझ्या जीवनाचा विचार करीन. खरंच बाबा, तुझ्या जीवनाचा विचार करीन. मा खूप चांगलं केलं, तू पडून नाही गेलीस, खूप चांगलं केलं. मा काय म्हणते बाबा? मापर्यंत आलीस, तुला लग्न करायचं आहे. हो बाबा, त्या पोराबरोबर. हो काय हरकत नाही बाबा. हा, मी काय म्हणते ऐकल बाबा. सांग मा सांग. दोघेही करून विचार वळला समोर, हात पाय जोडू लागले गा माझ्या दादा, हात पाय जोडू लागले गा माझ्या दादा.
काही वाईट नाही मा, तू वाईट नाही केलं. वाईट मी तेव्हा समजलो असतं का तू पडून गेली असतीस, तर मी महिनाभरात जीव सोडला असता. वाटलं बी नसतं, पण तुला खरंच माझा जीव वाचवलास आज. आणि मी तुला कसं मरू देऊ? तुलाही नाही मरू देणार मा, तुलाही नाही मरू देणार. कोण पोरगा आहे तो? नमस्कार. नमस्कार जी. तुम्हाला लग्न करायचं आहे? हो सर. पक्का विचार करा. बिलकुल पक्का विचार करा. तुम्ही आपल्या मताने लग्न करून राहिले आणि मी तुमचं लग्न करून देतो, पण याच्या बाद कमी जास्त झालं तर मला बोलायचं नाही. नाही, कधीच नाही बोलणार. हा, आम्ही दोन्ही व्यक्तीने चांगला विचार करूनच आम्ही लग्न चांगला करू. विचार करा. आणि माझ्यापर्यंत कोणतीच कमी जास्त रिपोर्ट आली नाही पाहिजे. कोणतीच गोष्ट रिपोर्ट तुमच्याकडे येणार नाही. पक्का बिलकुल. बरं ठीक आहे. येणाऱ्या 1 तारखेला हा. मी तुमचं लग्न करून देतो. ठीक आहे. माझ्या घरीच लग्न करतो. हा. मी कुठं मंगल कार्यालयावर जात नाही. ठीक आहे. हा, तुमचं लग्न करून देतो, चिंता करू नका. चांगलं काम केलं तुम्ही, माझ्यापर्यंत आले आणि माझी सल्ला घेतली. खूप चांगलं काम केलं तुम्ही. आमची रिक्वेस्ट ऐकली तुम्ही, याबद्दल खरोखर दिलगिरी व्यक्त करतो. तुमच्या अशा विचाराचे व्यक्ती बहुत कमी आहेत सर. असंच कोणत्याही मुला मुलीनं समजदारी घ्यायची आणि आपल्या आई वडिलाच्या मनात लग्न करायचं. बरोबर आहे. पडून जाणं हे बरोबर नाहीये. नाही, पडून जाणार होतो, पण आम्ही 2 व्यक्तीने विचार केला की मानहानी होईल, अपमान होईल तुमच्या इज्जतीचा. या सत्राखाली आम्ही तुमच्याकडे आलो. तुमचं पाहून बाकीचे मुलं मुली करतील, कोणी पडून नाही जाणार. बरोबर. आणि आपल्या आई वडिलाच्या मनात लग्न करतील. असं व्हायला पाहिजे. काही हरकत नाही. विचार. 1 तारखेला लग्न. ठीक आहे. ठीक आहे. हा, ठीक आहे. ठीक आहे. नमस्कार. हा, आमचे डोला काका लग्नासाठी 50 रुपये. त्याला काही हरकत नाही. सक्तीभाव भक्ती करावं लागते. काय हरकत नाही. खुश आहो आम्ही, एवढ्यात खुश आहो. ठीक आहे मा. हो बाबा. आता बाई मी लग्नाची तयारी करतो. 1 तारखेचं लग्न. आता काही नाराजी आहे का? नाही बाबा. आता काही रडशील का? नाही बाबा. हा, आता काही रडायचं नाहीये. तू आपल्या घरातलं काय करायचं ते तू पाय. हा, मी सगळ्या पत्रिका वाटतो. आता पत्रिका छापतो मा बापो हो. आणि पत्रिका छापल्याच्या बाद बहिणीच्या घरी पत्रिका पाठवतो. आता तुम्ही विचार करा, बहिणीच्या घरी पत्रिका गेल्याच्या बाद आता भाषा मा मोठा डेंडू आहे. पहिलेच तर मा घरी आत्महत्या करायला तयार झाला, आणि आता जर ते पत्रिकेत दुसऱ्याचं नाव दिसन का दुसऱ्या पोराबरोबर लग्न मामा करून राहिला. मले वाटले हा तलवार भाले काही घेऊन येईन मले मारासाठी. ह्या मले सोडणार नाही. आता पाहिजे लेखाले का करायचं आहे. गाववाल्याची हिंमत आहे, माईवाली गाववाल्याची हिंमत आहे. असं कोणी होऊ देणार नाही. पण दन तुफान केल्याशिवाय भाषा ठेवणार नाही. आणि माई बहीण मनमाने शिवा देईन मले, मनमाने. ऐकून घेईन बाबा, ऐकून घेईन. पोरीच्या जीवासाठी शिवागारी बी खा लागेल. पाहतो लेखाले करून देतो 1 तारखेला लग्न. चला, काय हरकत नाही. कारण म्हातारपणाचा सहारा माझी मुलगी आहे. म्हातारपणाचा विचार मलाही करायचा आहे की माझ्या म्हातारपणात मला कोण भाकर तुकडा देईल, माझी कोण सेवा करेल. हा विचार करून पोरीचं लग्न करून देतो. बापाने केला पुढचा विचार बापाने केला बापा पुढचा विचार.
घरी. आता बहीण आणि भाषा काय करतात पाहू आता लग्नात. बबलूजी शेंडे यांच्याकडून 3000 रुपयाची भेट आलेली आहे. धन्यवाद. काय रे काय झालं तू जनावरचा गोडायला. तुझा भाऊ मेला. माझा भाऊ मेला. मेला. माझा भाऊ मेला. लई चांगला होता रे. मी मेलो का मला कोण लढलो दिसत. हे पाय हे देवीची पत्रिका. हो पाय पाय देवीची पत्रिका. लग्नाची पत्रिका आहे रे. पाय ना थोडी थोडी शिकली मी. चम्मच दौतीचा म्हण ना. चंदा हा चंदा संग सूर. सम्मा गेला. तुझं नाव नाही रे. नाही सम्मा गेला. हे तू सुरत म्हणजे माझ्या भावाने धोका केला इथं. सांग ना. माझ्या पोरासोबत लग्न लावून देतो म्हटलं. हा. आणि हा सूरज नावाच्या वेगळ्याच पोरासोबत लग्न लावलं. पाय आता नाही पाय. पण हे बाप नावाची कमला आहे कमला. असं कसं लग्न लावून देते आपल्या पोरीच्या दुसऱ्या सोबत. पाहुण्यात घेतो. बहिणीला फसवतोच काय. आजपर्यंत कपड्याली काय पण घेतले नाही. पण तुझ्या पोरीला माझ्या सोबत नाही मी लावून दिलं लग्न. तुझ्या पोरीचं नावच काय नाही कमल्या म्हणून. शाहिरीच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन केल्याबद्दल शुद्धपाल गजबी यांच्याकडून 101 रुपयाची भेट मिळाली. पार्टीकडून सतत प्रणाम. लाख लाख धन्यवाद. लावते दुसऱ्यांसोबत मेल्या मुर्द्या काय बोल्या तोंडाने भाऊ म्हणून क्षण लागत. वैद्या दुश्मना घरात दाराची कडी लावून बसल्यास काय साखळी लावून बसला. ह्या म्हणते दुसऱ्या पोरासोबत लग्न जुळवून दिलं. तू ये आपापच घरात करते त्याला मी हसत नाही. अशीच काढते. ये तू ये. मी म्हटलं ना माझी बहीण येईन म्हणून. आली रे बापा. पुरं कालीचा रूप दिसून राहील. आणि मा भाषा झोड घेऊन आला. मलेच मारण बापा. चला शेवटचा दिवस आहे मावाला. भेट घेऊन घेतो सगळ्याची. ह्या माणूस तर मला वाचू देत नाही. या वाचीव घेईन. चला गावल्याची मेहरबानी होईल तर वाचीन बापा. आता बहिणी संग बोला तर लागेल. तू घरातून मी घरातून तसा कोल्यासारखा दडून बसलाय. ये ये बहिणीचा ना भाताचा सामना कर. गप्पच राहता. मोर दिया वही बात तेज की. कसा बोलू आता. रागामध्ये आहे ते मावर येऊन पडून आता. बापा तयारीनं चालला. बरोबर आहे बाई. एक कमला बाई. कोण बाई. काय कुठे काय तू नाता ठीक ठेवणार नाही का.
बहिणीशी गोड गोड बोलून फसवलं बहिणीने. वाट पाहून मागं आली. बाई मी हात जोडतो मा, तुझ्या पाया पडतो मा. माई हे काय सांगू नको, हात न पाय आपली हो. माई मोठी गलती झाली मा, गलती झाली मा. गलती केली स्वतःहून केला गलती आणि सांगू राहिलं सो. तू माझी बहीण आहेस मा. अरे भावाची इज्जत नाही राखशील तर भाऊ बी तू इज्जत कसा राखत. मी इज्जत राखू तुझी. आणि भावाने एवढ्या शिवा देऊन राहिलीस मा, एवढ्या तिघांना करून राहिलीस. मोठी इज्जत म्हणते तू बहिणीची इज्जत राखत बाई माई काही गलती नाही मा. मला विश्वास होता, मी ना तुझी दया घेतली. तू पोरगा आत्महत्या करत होता, तुमची दया घेतली म्हणून मी तुला हो म्हणून नेलं. पण मला एवढं माहित नाही आहे का महापोरीला एक नोकरीवाला पोरगा मिळाला आहे आणि तो ते पोरगी त्याच्याशी लग्न करणार आहे. हे महापोरीनं मला सांगितलं नाही मा. म्हणजे तुझ्या जर मला सांगितलं असतं तर मी तुला अगोदर सांगितलं असतं का महापोरीचं लग्न जुळलं आहे. मी तुझ्या पोराने देऊ शकत नाही. म्हणजे तुझी पोरगी तुझ्या मुठीत नव्हती तर तू पहिलं चांगलाच काम नाही. त्या दुसऱ्या पोरासोबत फसली होती ते लफडा केलं त्या पोरीनं नाका नाकपूस करून काही म्हणा, तुमच्या तोंडामध्ये येईल ते म्हणा. मी तुम्हाला मनाई नाही करणार, पण मला माफ कर माझे मा. मी तुझ्या काही मागित नाही. हे बघ, आपल्या पोरीचं लग्न माझ्या पोरासोबत लावून दे. नाही बासाजी, तुम्ही किती बी हात टाका नाही काही करा, पण तो नवरदेव येऊन गेलाय, नवरदेव आलाय. लग्न त्याच्याशीच होईल, तुमच्याशी नाही होत. बाबर ए बाई, तुम्ही जर महापोरीच्या लग्नामध्ये तुम्ही ना गोंधळ केला, या गाववाल्याने मी सांगून ठेवलाय का बाबा महापोरीच्या लग्नामध्ये गोंधळ होणार आहे आणि भाषा धिंगाणा करणार आहे, तुम्ही सांभाळ जा. तर सगळे लोकांना हातामध्ये काड्या ठेवल्या आहेत आणि लोकांना जर मारलं तुझ्या पोराने, तुझा पोरगा मेला तर म्हणे म्हणजे नको. कोणाची एवढी हिंमत आहे या कमलीच्या पुढे यायची? बाई तुम्ही दोघही माहिले का या गावाच्या सामने का करा, म्हणजे का करा? सगळंच काय करू शकतो नाही बाई, गाव करे तर कोण नाही करे. गाव जो करल तेच होईल. हे पोरगी माझी नाही, माझ्या सर्व गावाची पोरगी आहे. आज माझ्या पोरीची बेइज्जत करा, ती या गावाची बेइज्जत करा, हे लक्षात ठेवा. आणि हे गाववाले सगळे महाकडून आहेत, तुमच्याकडून नाही आहे. एकही ना बोलत तुमच्याकडून, महाकडून बोलतील सगळे. तुमच्याकडून तुम्हाला ओळखतच नाही तर का बोलणार? हा कोणता ये बरं म्हणत महापोरीचं लग्न होऊ द्यायचं आहे का नाही? बाई बाई लग्न व्हायचं महासमज होईल. माझा पोरगा जसा म्हणते तसं होईल, समजलाय? हा मागे हात करण्यात आता लोक कमी जास्त करतील ना म्हणजे. आला कोणतरी आला का? हे डोकले लोक आहेत कोण पुढे ते कमीच्या पुढं हे सगळे डोकले ते. येऊन तर घटी समीप नवरा